मुंबई महापालिकेसाठी अखेर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती। ठाकरे बंधूंनी एकत्रित केली घोषणा। मुंबईचा महापौर आमचाच होणार, राज ठाकरेंची गर्जना। तर महायुतीचा महापौर बसणार, मुख्यमंत्र्यांना विश्वास। एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच। मराठी माणसांनो चुकाल तर संपाल। उद्धव ठाकरेंनी घातली मराठी मतदारांना साद। मुंबईचे लचके तोडण्याचे दिल्लीतल्या दोघांचे मनसुबे असल्याचा घणाघात। ठाकरे बंधूंच्या युतीमुळे फार फरक पडणार नाही। मुंबईकर महायुतीलाच मतदान करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास। तर फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाही, मुख्यमंत्र्यांचा निशाणा। ठाकरे बंधूंच्या युतीचा आनंद, पण एकत्र लढणार नाही, विजय वडेट्टीवारांकडून स्पष्ट। मुंबईत काँग्रेसची वंचितसोबत युती झाल्याचंही वडेट्टीवारांकडून जाहीर। ठाकरे बंधूंच्या मुंबईतील जागा वाटपाचा फॉर्म्युला माझाच्या हाती। सेना 140 ते 150, तर मनसेच्या वाट्याला 60 ते 70 जागा येणार। सेनेच्या कोट्यातील 15 ते 20 जागा राष्ट्रवादीला देणार असल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप मंत्री गणेश नाईकांमध्ये बंद दाराआड चर्चा। मंत्रालयात दोघांमध्ये 15 मिनिटं महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। वंचित आघाडी 30 डिसेंबरला भूमिका स्पष्ट करणार। भाजपशिवाय कोणाशीही युतीसाठी तयार असल्याचं आंबेडकरांनी केलं स्पष्ट। शिंदे, अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू, आंबेडकरांची माहिती। स्वपक्षावरच्या टीकेनंतर सुधीर मुनगंटीवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। विकासात्मक कामांवर चर्चा झाल्याची मुनगंटीवारांची माहिती। गुंड मयूर शिंदेचा अखेर भाजपात प्रवेश। ठाण्यात संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत हाती कमळ। मयूर शिंदेवर हत्या, खंडणी आणि पोलिसांना मारहाण असे गंभीर गुन्हे। 14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची तडफदार खेळी। विजय हजारे ट्रॉफीत 36 चेंडूत झंझावाती शतक। प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुसरं सर्वात जलद शतक करणारा भारतीय क्रिकेटर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।